साहेब घराला घरपण आणि तुम्हाला माझा जीव अर्पण. जग इकडचे तिकडे झाले तरी चालेल, फक्त पाठीवर हात ठेवून आशीर्वाद द्या. साहेब तुमच्यासाठी काय पण. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक समीर दत्तात्रेय मसूरकर, नगरसेवक, खोपोली नगर परिषद. नमस्कार, मी श्रद्धा सावंत. संवाद मराठीच्या न्यूजरूम संवाद या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्यासोबत या कार्यक्रमात आहेत राष्ट्रवादीचे नेते आणि खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर. मसूरकर साहेबांचा 9 ऑगस्टला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज ते संवाद मराठीच्या न्यूजरूममध्ये आपल्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. प्रश्न घेऊन अनेक लोक तुमच्याकडे येतात, तर तुम्ही ते प्रश्नांचं निवारण कशा प्रकारे करता? प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तुम्हाला तर आश्चर्य वाटेल, काही प्रश्न आई आणि मुलाच्या भानगडीचे पण असतात, पती आणि पत्नीच्या भानगडीचे असतात. दोघांच्या बाजू नीट शांतपणे ऐकून त्यांच्या समाधान कसं होईल आणि पुढे वाद कसा होणार नाही हे गोष्टी बघायला लागतात. एखाद्याचं साधं काम असतं MSCBचं, एखाद्याचं रेशन कार्डचं काम असतं, एखाद्याचं संजय निराधार योजनेचं काम असतं, एखाद्यावरती एखाद्या ठिकाणी अन्याय पण झालेला असतो. तर त्याप्रमाणे तुम्हाला तिथे कधीकधी स्वतः पण जावं लागतं, त्याला त्यातनं समाधान येतं. आणि त्यातनं असं आहे, आता आमच्याकडे 10 लोक आले तर 10 लोकांचे प्रश्न सुटतील असं काही नाही आहे, पण 6-7 लोकांचे जरी प्रश्न सुटले तर त्याचा फायदा होतो ना, त्यालाही समाधान लागतं. दुसरा एक तुम्हाला सांगतो की विशेषतः रात्री एखाद्या ग्रामीण भागातला आमच्या घरी एखादी महिला जेव्हा डिलिव्हरीला येते आणि तिला जेव्हा म्युन्सिपल हॉस्पिटलला आणलं जातं, तेव्हा तो वडील किती सैराभैरा होतो, त्याच्या घरात वातावरण किती टेन्शनचं असतं. कारण ती मुलगी असते आणि डिलिव्हरी पहिली असते. त्यांची फार इच्छा असते की बा इथे आमच्यासारखं कोणीतरी यावं, जबाबदार कार्यकर्त्यांनी वर राहावं, दवाखान्यामध्ये विनंती करावी. मग तिथे आम्हाला बघून चालत नाही ना की आता 1 वाजलाय, 2 वाजले, 2:30 वाजले, आपण कसं जायचं. तरी तुम्हाला आयुष्यभर पुरतं. तर त्यातनं आता काही मी जाऊन ती डिलिव्हरी करत नसतो, पण ते त्यांना समाधान लागतं. योगाने ती होते डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना वाटतं बरं झालं बा आपण बोलवायला गेलो, साहेब आले. तर ते 10 लोकांना तो सांगतो. त्यामुळे हे इतके सगळ्या गोष्टी बारकाईने बघायला लागतात, त्यातनं कामं होतात. नेहमी बिझी असतात, तर तुम्ही दिवसाचं नियोजन कशा प्रकारे करता? मला सकाळी मी एक तर मुळात उठतो लवकर, म्हणजे लवकर म्हणजे काही मी पहाटे 5ला वगैरे उठत नाही, 6:30 पावणे 7ला मी उठतो. उठल्यानंतर वर्तमानपत्र, आपली प्रसिद्धी माध्यमं जी आहेत ती पाहिली, ती झाली आणि बाकी सगळं उरकल्यानंतर लोक येऊनच बसलेले असतात. पण त्याच्यामध्ये आत्ता तुम्ही म्हणाल मला की आत्ता तुम्ही याच्यात कुठे नाही आहात, तर मला आत्तासुद्धा आमचे इतर दौरे असतातच ना. आमच्या महासंघाचे दौरे असतात, आमच्या समाजाच्या कामाचे दौरे असतात, माझ्या धंद्यानिमित्त दौरे असतात आणि उरलेल्या वेळामध्ये जी कामं कोणी आपल्याला सांगितलेली आहेत त्या कामाचा पाठपुरावा करणे, त्यामुळे त्यात वेळ जातो, असं काही नाही. सर, इतक्या वर्षाच्या तुमच्या राजकीय करिअरमध्ये तुम्ही म्हणजे अनेक क्षेत्र गाजवलीत. आता तुम्हाला इथे येऊन मागे वळून पाहताना तुम्हाला कसं वाटतंय? मला फार मोठं समाधान वाटतं. म्हणजे वक्तृत्वाची गोष्ट नुसती वक्तृत्वाची नाही, मी शालेय जीवनामध्ये, महाविद्यालयीन जीवनामध्ये, नाटकामध्ये पण काम केलेलं आहे. त्यावेळेला उल्हासराव अतिशय सुरेख काम तेव्हाही करायचे, आत्ताही करतात. त्यांच्याबरोबर मी होतो, सुनील भालेराव होते, आमचे इतर काही मुलं होती. पण माझं अडचण नाटकात काम करताना काय यायचे की मला प्राउंटर फार लागायचे. त्यामुळे मी काही पुढे नाटकात जास्त गेलो नाही. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला प्रेमा तुझा रंग कसा आहे शेवटचं नाटक मध्ये मी प्रोफेसर बल्लाळची भूमिका केली होती. म्हणजे तरुण वयामध्ये मी वयस्कर व्यक्तीची भूमिका केली होती. आणि संगीत दिग्दर्शक वसंत देसाई त्यावेळेला आमचे तिथे होते प्रमुख, आणि त्यांनी पूर्ण नाटक ते पाहिलं होतं. त्यांनी माझ्या पाठीवर थाप ठोपटून मला बक्षीस दिलं होतं. तर तिथूनची सुरुवात पाहता आणि नंतरच्या सगळ्या सामाजिक राजकीय जीवनामधल्या सुरुवात पाहता मी भरपूर समाधानी आहे की आपलं काहीच नव्हतं. समाजामध्ये कोण दत्ता मसूरकर हे कुणाला माहितीही नव्हतं. घरातल्या कुटुंबापलीकडे, शेजारच्या माणसांपलीकडे कुणाला माहिती होतं. मग अशा ह्याच्यामध्ये आज मगाशी तुम्ही चर्चा केली तशी की काही घोडं खोपोलीत तरी यांचं नाव लागतंय. ते कसंही असं ना, परंतु आज आपल्याकडे दखल घेतली जाते आणि आपल्या हाकेला ओ देऊन मंडळी उभी राहत आहेत. याच्यात इतकं समाधान कुठलं? आणखीन किती मोठं समाधान पाहिजे? राजकीय माणसाला चिकार वाटतं मला हे व्हावं, ते व्हावं, आणखीन पुढे जावं, आणखीन पुढे जावं. पण तो मोह आवरला पाहिजे ना, कुठं थांबायचं ठरवलं पाहिजे. नाही तर मग त्या धावपळीतच सगळं जाईल, काय उपयोग आहे?
आपण ते म्हणतो नाही का की बालपणी खेळी रमले तारुण्य नासले वार्धक्य केव्हा समोर आले कळालंच नाही आणि त्यात मग सगळं तुमचा जीवनपट संपून जातो. तसं नाही व्हायला पाहिजे. म्हणून आता असं वाटतं की आपण भरपूर वाचन करावं, आता फिरावं. मला फिरण्याचा फार सवय आहे. म्हणजे निरनिळे ठिकाणं पाहावी, ऐतिहासिक ठिकाणं पाहावी, प्राचीन वास्तू कुठे आहेत, देवालय कुठे आहेत ते पाहावं आणि त्याच्या दृष्टीनं आपण त्याचा अभ्यास करावा, माहिती घ्यावी. विशेषतः रविवारी मी बरेचसे अग्रलेख वाचत असतो. त्यात काय म्हटलंय काय नाही, रोजच्या पेपरमधले अग्रलेख चाळता यायला पाहिजेत. भरपूर त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तसं काही वाटत नाही मला. मी समाधानी आहे. सर, आत्ताच्या पॉलिटिक्सबद्दलचं तुमचं मत काय आणि यूथनी आत्ता पॉलिटिक्समध्ये यावं का याबद्दल काय सांगणार? जरूर यायला पाहिजे. चारित्र्य संपन्न माणसाची फारच जरुरी आहे. चारित्र्य तुमचं नीट नसेल तर तुम्ही राजकारण करू शकत नाही, समाजकारण करू शकत नाही. तुमच्यावर समाजाचा विश्वास निर्माण झाला पाहिजे. मग आता चिकारचे तरुण नवीन आहेत आमचे, त्यांनी यायला पाहिजे ना, का येऊ नये? त्यांनी राजकारणात पण यायला पाहिजे. राजकारण हे गलिच्छ आहे, गटारगंगा आहे असं नाही आहे, चुकीचं आहे ते. राजकारणामुळे उलट तुम्हाला सामान्य माणसाचं म्हणजे त्याच्या हृदयाला हात घालता येतो, त्याच्या घरात जाऊन तुम्हाला तिथे काम करता येतं, त्याला एक समाधान देता येतं. आणि आता युवकांच्यामध्ये एक ताकद पण चांगली आहे, त्यामुळे त्यांनी यायला पाहिजे. पण असं होता कामा नये की आता मला काहीतरी मिळणार आहे आणि म्हणून मी तिथे जातोय, असं होता कामा नये. अपेक्षा बाळगून राजकारण होणार नाही. ते तुम्हाला त्यागाच्या भूमिकेतनं, स्वच्छ भूमिकेतनं, चारित्र्य संपन्नतेमधनंच तुम्हाला ते मिळेल. आणि प्लस तुमचा अभ्यास, विद्वत्ता ही तरुण मंडळींना चांगली आहे, त्यामुळे ते करू शकतात. असं काही नाही, यायलाच पाहिजे त्यांनी आणि यावं अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. सर, भविष्यात तुम्ही पुढे कुठली निवडणूक लढवणार आहात का? असं काही नाही, संधी आली तर लढवणार. संधी आली, मला ती योग्य वाटली तर लढवणार. जय पराजय माझ्या हातात नाही, तो जनतेच्या हातामध्ये आहे, मतदारांच्या हातामध्ये आहे. पण योग्य संधी आली तर जरूर लढवणार. श्री दत्तात्रय मसुरकर साहेब माजी नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री अतुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष खोपोली शहर. माननीय श्री दत्तात्रय मसुरकर साहेब माजी नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सोमजाई मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ सोमजाईवाडी. माननीय श्री दत्तात्रय मसुरकर साहेब माजी नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ व बालमित्र मंडळ वरची खोपोली. सर, आता आपण म्हणालात की संधी आली तर निवडणूक लढवणार. आपल्या 61च्या कार्यक्रमाला पवारसाहेब आले होते आणि पवारसाहेब तेव्हा असं म्हणाले होते की तुम्हाला हे आमदार व्हायचं होतं. तर तशी जर तुम्हाला काही संधी मिळेल तर तुम्ही निवडणूक लढवू इच्छिता का? काय सांगाल? आता कसं आहे की प्रत्येकाला वाटतं आपण आमदार व्हावं वगैरे, असं काय नसतं. पक्षामध्ये पक्ष यंत्रणा असते, पक्षामध्ये प्रोटोकॉल असतो, त्याच्यामध्ये आपल्याला पण आपल्या व्यापाचा, आपल्या झेपेचा विचार करावा लागतो. त्यामुळे साहेब म्हणाले ते खरं आहे, परंतु आपण पण आपली ऐपत, आपली पत, आपली उडी ही ओळखता आली पाहिजे. तर ती ओळखताना आपण त्याच्यामध्ये पक्षाला डावलून, पक्षाच्या निर्णयाला डावलून किंवा पक्षाच्या श्रेष्ठींचा निर्णय डावलून काहीतरी करावं अशा मताचा मी नाही आहे. त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीनं वातावरण निर्माण झालं आणि ते पटत असेल, योग्य असेल, कुणीही दुखवलं जाणार नाही तरच हा विषय आहे. त्यामुळे आणि आमदार हे काय माझं उद्दिष्ट नाही. समाजामध्ये सातत्यानं राहणं हे उद्दिष्ट आहे. कुणी सांगितलं की आमदार असतील तरच समाजामध्ये राहता येतं आणि बाकी राहता येत नाही, असं काही नाही आहे. इतरी मोठमोठी मंडळी होऊन गेली, ते कुठे आमदार आणि खासदार आणि मंत्री होते, पण आजही लोक त्यांची नावं घेतात. निदान आपण खोपोलीपुरतं तरी आपलं नाव व्हावं एवढंच आपली अपेक्षा आहे. आपण कशाला त्याच्यासाठी उडी मारायची मोठी? तसं काही नाही. आमदार होण्याचं साहेब स्वप्न तुमचं होतं ते काय म्हणजे पवारसाहेब बोलले हा भाग आहेच, ते तुमच्यावर असलेल्या प्रेमापोटी बोलले होते. परंतु तुमच्या आंतरिक मनातही अशी इच्छा कुठेतरी होती की आपण विधानसभेत, विधान परिषदेत प्रतिनिधित्व करावं. हे स्वप्न तुमचं काही पूर्ण झालेलं नाही. तुम्ही आता आशा सोडली आहे की आम्हाला मसुरकर आमदार झालेले पाहायला मिळतील भविष्यात? असं आहे बघा की कुणाच्या कपाळावर काही लिहून येत नाही.
उद्या काय घडणार आहे सांगणारा मी काही तत्ववेत्ता नाही. त्यामुळे कदाचित काही मार्गानं आमदार होण्याचा काय एकच मार्ग विधानसभेत जाण्याचा लढायचा असा नसतो. आमदार होण्याचे अनेक मार्ग असतात. तर एखादा मार्ग उपलब्ध झाला आणि तो पक्षाला शक्य वाटला, पक्षाला वाटलं की हरकत नाही आता इथे मसूरकरांना उभं करायला हरकत नाही, तर ते होऊ शकतं ना. त्यामुळे त्यासाठी बोललो मी. म्हणजे खोपोलीकरांना भविष्यात मसूरकर साहेब आमदार झालेले पाहायला मिळू शकतात. ते मी तुम्हाला काय म्हणलं की ते जरतरची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ते तुमच्या प्रारब्धात पण असायला पाहिजे. त्याला मी असं म्हणत नाही मी काय दैववादी आहे. पण साहेब तुम्ही असाही नाहीये. खोपोलीच्या पलीकडे जाऊन राज्याच्या राजकारणात गेले अनेक वर्ष वावरत आहे. विधान परिषदेत किंवा विधानसभेत तुम्हाला संधी मिळाली तर त्याचं सोनं करू शकाल असं आम्हाला वाटतं, तसं खोपोलीकरांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं? नाही, नक्कीच ना. माझ्यासारख्या माणसाला जर संधी मिळाली ना तर नक्की त्याचा भरपूर फायदा होईल. का होणार नाही? शेवटी योग यावा लागतो ना. असं आपण अपेक्षा करत बसायचं आणि त्याचाच जप करत बसायचं ह्यातला मी नाही आहे. परिस्थिती आली, विचार करावा, आपण सृष्टींना विनंती करू. त्यांना वाटलं तर हो म्हणतील, नाही म्हटलं तर नाही म्हणतील. त्यामुळे तो विषय आता माझ्या दृष्टीने तसं नाही आहे. पण मी असं नाही म्हणत की बाबा मी त्या रेसमध्ये नाही आहे. मी त्या रेसमध्ये आहे. सर, आता खोपोली नगरपालिकेची पोटनिवडणूक होत आहे. त्या पोटनिवडणूक आपण लढवत आहात अशी चर्चा मोठी चवीने घेतली जाते खोपोलीमध्ये. तर नक्की काय त्यामागे? नाही नाही नाही, मला अनेक लोक म्हणाले तिथले मतदार विविध क्षेत्रातले आपण लढवा वगैरे, तसं काय नाही आहे. पण आमच्या पक्षाने उद्या निर्णय घेतला आणि पक्ष उद्या म्हणाला की बाबा ही निवडणूक आपल्याला लढवायची, तर त्या निवडणुकीत त्या पक्ष देणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे मी जरूर उभा राहणार आहे. यात काय शंका नाही. त्यामुळे मी तिथे इच्छुक आहे वगैरे. मग मी इच्छुक असतो तर मी मुलाला कशाला उभा केला असता? मी चालू असतो, मी उभा राहिला असतो. तसं काही नाही. साहेब, ज्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होती ती जागा दिवंगत किसन मामा शेलार यांच्या निधनामुळे ती जागा रिक्त झाली आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की त्यांना श्रद्धांजली म्हणून म्हणा किंवा त्यांनी इतके वर्ष जे काही राजकीय सामाजिक क्षेत्रात काम केले तर ती जागा बिनविरोध व्हावी, त्यांच्या घरात एखादा उमेदवार देऊन ती जागा बिनविरोध करावी आणि त्यांना श्रद्धांजली द्यावी, असं वाटत नाही का तुम्हाला? जरूर वाटतं ना. का ना, त्यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये हा विचार सगळ्यांनीच मांडला. विशेषतः आमदार भरत गोवाल यांनी जास्त ते उचलून धरला होता. तर त्यावेळेला ही पण चर्चा आमची स्टेजवर झाली होती. खासदार साहेब होते, साठम साहेब होते, गोगावले साहेब होते, भोईर साहेब होते. त्यांनी विनंती केली होती. पण कसं असतं, ज्या वेळेला अशी पोटनिवडणूक होते त्यावेळेला ज्या पक्षाचा उमेदवार म्हणजे मामा हे शिवसेनेचे उमेदवार, शिवसेनेच्या नेतृत्वानं ह्याच्यामध्ये लिडिंग घ्यावं, त्यांनी पुढे यावं. मग समोरच्या पक्षांना काय वाटतं काय नाही किंवा त्यांच्या काय अटी शर्ती असतील, त्यांचं काय म्हणणं असेल ते तर कमीत कमी ऐकलं पाहिजे आणि ते करावं ह्या मताचा मी आहे. मामांना श्रद्धांजली म्हणून त्याच्याबद्दल हे असं करावं ह्या मताचा मी नाही असं नाही. मी पण आहे वैयक्तिक. शिवसेनेने जर पुढाकार घेतला तर अशा परंतु त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि आमच्या सृष्टींसमोर ते मांडलं पाहिजे ना. उद्या तसं झालं नाही आणि आम्हाला असं वाटलं की ह्यात काहीतरी चुकीचं घडतंय. मग चुकीचं घडत असेल तर मग ते आपण चर्चाच न करता जर काय झालं तर तसं होणार नाही ना. मग नुसतंच आव्हान करायचं आणि समोरच्यांची चर्चाच करायची नाही तर बिनविरोध कसे होईल असं. आणि त्यातून मग काय निर्णय होऊ शकतो तर त्यावेळेच्या वातावरणावर अवलंबून आहे. आत्ता सांगता येणार नाही. पण मी कसल्या मंडळ्या बांधलेल्या नाही. सर, नगरपालिकेच्या सध्याच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की आता 6-7च महिने गेले. पहिले 2-3 महिने समजण्यामध्ये गेले. आता नेमका पावसाळा सुरू झालेला आहे. त्यामुळे आता कुठल्याच कामकाजाचं मूल्यमापन करून आपण निगेटिव्ह बोलणं हे मला जमत नाही. पण जे चाललं आहे ते चांगलं आहे. त्यातनं नक्की चांगलं यश त्यांना येईल किंवा आपल्याला काहीतरी चांगलं फलित मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. मसूरकर साहेब, आपला 9 ऑगस्टला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपण संवाद मराठीच्या टीमशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात. त्याबद्दल आपले मनापासून आभार. तसेच संवाद मराठी परिवाराकडून आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.